राज्यातील विधानसभेच्या निवडणुका या दिवाळीनंतर होतील असं केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितलंय। मात्र या निवडणुका त्याही पुढे जाण्याची शक्यता आहे आणि राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते। विशेष म्हणजे यामागे लाडकी बहीण योजना कारणीभूत आहे अशा पद्धतीचं सध्या चर्चा आहे। तर हे नेमकं प्रकरण काय आहे हे अगदी थोडक्यात जाणून घेऊया। हरियाणा आणि जम्मू काश्मीर मधील निवडणुका 16 ऑगस्ट रोजी जाहीर झाल्या, मात्र त्यावेळेस महाराष्ट्रातील निवडणुका जाहीर झाल्या नाहीत, तसेच झारखंड मधील निवडणुका जाहीर झाल्या नाहीत। यामागील कारण जे आता सांगितलं जात आहे ते अशासाठी सांगितलं जात आहे की सत्ताधाऱ्यांनी जी योजना सुरू केली आहे लाडकी बहीण योजना, तिचा जास्तीत जास्त महिलांपर्यंत प्रसार व्हावा आणि त्या माध्यमातून मतपेटीमधून फायदा व्हावा अशा पद्धतीचं कुठेतरी नियोजन दिसतंय। त्यामुळेच आता अधिक 2 महिने जर लांबवली निवडणूक तर त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होणार आहे, कारण पुढील 2 हप्ते सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे हप्तेही त्यांना या महिलांना देता येतील। आणि जर आत्ताच निवडणूक जाहीर झाली असती तर आचारसंहिता लागू झाली असती आणि केवळ 2 हप्ते आता रक्षाबंधन पूर्वी महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत, त्यामुळे याचा फारसा फायदा घेता आला नसता। म्हणूनच या निवडणुका पुढे ढकलल्या जातील आणि नोव्हेंबर 27 तारखेला सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ संपतोय, त्यानंतर काही आठवड्यांसाठी राष्ट्रपती राजवट ही लागू केली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जाते। तसं त्यामुळेच आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या निवडणुका नेमक्या कधी घेतल्या जातील या संदर्भातला जे तपशील आहे त्यामध्ये असं सांगितलं जातं की ऑक्टोबरच्या 2ऱ्या ते 3ऱ्या आठवड्यामध्ये निवडणुका जाहीर होतील, त्यानंतर 45 दिवसांचा प्रचाराचा वेळ दिला जाईल। तर हे सगळं गणित मांडलं तर असं दिसतंय की डिसेंबरच्या 1ल्या किंवा 2ऱ्या आठवड्यामध्ये निवडणुका होतील आणि त्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली तर काही आठवड्यांकरता राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट ही लागू होईल असं मानलं जातंय।